सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. फाल्गुनी केतकीला विचारत असते की काकुमा, तुम्हाला काय झालं आहे? तुम्ही माझ्याशी असं का वागताय? मला इग्नोर का करताय? मात्र त्यावर केतकी काही उत्तर देत नाही. ती तिचं काम करत असते. त्यामुळे फाल्गुनी अजून घाबरते. ती म्हणते की काकुमा, जर माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. मी कान पकडून तुमची माफी मागते, पण प्लीज माझ्याशी बोला. आणि त्यावर केतकी हसतच म्हणते की फाल्गुनी, काय झाले तुला? आणि मी कधी तुला इग्नोर केलं? त्यावर फाल्गुनी सांगत असते की काकुमा, असं काय करताय तुम्ही? मगाशी जेव्हा मी तेजससोबत फोनवर बोलत होते तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आलात. तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही सरळ तेथून निघून गेलात. नेत्राच्या रूममध्ये सुद्धा तुम्ही मला इग्नोर केलं. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच नेत्रा त्या ठिकाणी येते. तर केतकी नेत्राला म्हणत असते की बघ ना नेत्रा, हिला असं वाटते की मी हिला इग्नोर करते, पण असं काही नाही. आणि ती फाल्गुनीला सुद्धा सांगते की मी कधीतरी तुला इग्नोर करू शकते का गं? तुला तरी असं वाटतं का? पण फाल्गुनी म्हणत असते की काकुमा, तुम्ही माझ्यासोबत आधीसारख्या नाही वागत. तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये गेलात तेव्हासुद्धा तुम्ही मला काही सांगितलं नाही. आणि ते ऐकून केतकीला हसू येतं. ती म्हणते की फाल्गुनी, असं काय करतेस तू? त्यांचं बोलणं सुरू असतानाच नेत्राला अद्वैतचा कॉल येतो आणि त्यामुळे ती त्यांच्या खोलीत जाते. तर फाल्गुनीचं वागणं केतकीला थोडं विचित्र वाटत असतं आणि त्यामुळे ती काळजीत पडते. दुसरीकडे इंद्राणीने ती अस्थि कट्यार बाहेर काढलेली असते आणि मग त्यानंतर ती आणि अद्वैत त्या अस्थि कट्यारीवर काही लिहिलं आहे का याचा शोध घेत असतात. तितक्यात नेत्रा त्या ठिकाणी येते. ती विचारते की हे काय करताय तुम्ही? तर इंद्राणी म्हणते की नेत्रा, आपल्याकडे अजून 7 महिने आहेत. या 7 महिन्यांमध्ये आपण काहीच केलं नाही असं तर व्हायला नको ना, म्हणून मी आपल्याला काही माहिती मिळते का ते बघते. मात्र या कट्यारीवर तर काही सापडलं नाही. तर अद्वैत नेत्राला सांगतो की तू एकदा प्रयत्न करून बघ. आणि मग नेत्रा ती कट्यार हातात घेते आणि त्यावर काही लिहिलं आहे का हे शोधू लागते, पण तिला देखील काही सापडत नाही. ती म्हणत असते की आत्या, खूप प्रश्न अनुत्तरित आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार काय माहीत. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच केतकी त्या ठिकाणी येते. ती नेत्रा, अद्वैत, इंद्राणीला म्हणते की मला तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे फाल्गुनीविषयी. त्यामुळे ते तिघेही काळजीत पडतात आणि काय झालं ते विचारतात. तर केतकी त्यांना सांगत असते की फाल्गुनी आजकाल खूप विचित्र वागत आहे. तिच्याकडे बघून असं वाटतंय की ती कल्पनेमध्येच जगत आहे. म्हणजे ज्या गोष्टी तिला आठवायला नको त्या गोष्टी तिला आठवत आहेत आणि ज्या गोष्टी आठवायला हव्यात त्या तर तिला काही आठवतच नाही. ती सतत म्हणत असते की मी नेत्राला ज्यूस आणून नव्हता दिला आणि आत्ताही मला विचारत होती की काकुमा, तुम्ही मला इग्नोर का केलं? पण खरं तर मी तिला कधीच इग्नोर केलं नाही. मला असं वाटतंय की ती भ्रमात आहे. आणि हे ऐकून ते सगळेच जण काळजीत पडतात. तर केतकी म्हणत असते की आपण ही गोष्ट आत्तापर्यंत हसण्यावारी नेली, पण जर याचा विरोचकाशी काही संबंध असेल तर. आणि त्यावेळी इंद्राणी म्हणते की आपण फाल्गुनीवर लक्ष ठेवूयात, पण याचा विरोचकाशी काही संबंध असेल असं वाटत नाही. कारण जर संबंध असता तर आपल्याला काहीतरी घडताना जाणवलं असतं, दिसलं असतं, पण तसं तर काही होत नाहीये. त्यानंतर रात्री रुपाली तिच्या खोलीत झोपलेली असते आणि तिला अचानक विरोचक समोर दिसू लागतो, जो तिला सांगत असतो की लवकरात लवकर ती अस्थि कट्यार शोधून काढ, नाहीतर 7 महिन्यांनंतर तुझा अंत निश्चित आहे. त्यामुळे रुपाली घाबरून जागी होते. अस्थि कट्यार कशी शोधायची हे तिला कळत नाही, मात्र ती नेत्राकडेच आहे याची तिला खात्री असते. आणि मग त्यानंतर ती इंद्राणीचं प्रतिबिंब बनवायचं ठरवते आणि त्या प्रतिबिंबाकडूनच अस्थि कट्यार मिळवायचं देखील. आणि मग त्यानंतर ती तिचा मंत्र म्हणायला सुरुवात करते. पण तितक्यात शेखर त्या ठिकाणी येतो. त्यामुळे रुपालीला पूर्ण मंत्र म्हणताच येत नाही. ती डोळे उघडते आणि रागातच शेखरकडे बघू लागते. तर शेखरही आश्चर्यानेच तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर मग ती नाटक करत शेखरला, तुमचा आजचा दिवस कसा होता? मी जेवण गरम करू का? असे प्रश्न विचारते. मात्र शेखर नाही म्हणतो आणि मग तो फ्रेश होण्यासाठी तेथून निघून जातो. तर रुपाली रागातच मनाशी म्हणत असते की या बिंडोकाला आत्ताच इथे यायचं होतं का? त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मग शेखर रात्री घडलेला सगळा प्रकार नेत्रा, इंद्राणी, अद्वैतला सांगतो. तो म्हणत असतो की विरोचक काहीतरी करत होता, त्याचे डोळे बंद होते, मात्र मी दरवाजा उघडला आणि त्याने डोळे उघडले, पण तो काहीतरी मंत्र म्हणत होता एवढं मात्र नक्की. आणि ते ऐकून नेत्रा, इंद्राणी काळजीत पडतात. नेत्रा विचारत असते की बाबा, विरोचक नेमका
काय म्हणत होता हे तुम्ही ऐकलं का? आणि त्यावर शेखर मग रात्री घडलेला प्रकार पुन्हा पुन्हा आठवायचा प्रयत्न करतो आणि त्याला आठवतं की एक शब्द त्याच्या लक्षात आहे आणि मग तो नेत्रा इंद्राणी अद्वैतला सांगतो की पूर्ण मंत्र तर नाही पण एक शब्द माझ्या कानावर पडला आणि तो शब्द होता यक्षनाय. आणि ते ऐकून सगळेच जण एकमेकांकडे बघू लागतात आणि त्याच वेळी अचानक शेखरच्या डोळ्यामधून रक्त यायला सुरुवात होते. ते बघून नेत्रा खूप घाबरते. जेव्हा अद्वैत इंद्राणीच्या हे लक्षात येते तेव्हा ते देखील घाबरतात. शेखरच्या डोळ्यातून अचानक रक्त कसं काय येत आहे हे त्यांना कळत नाही आणि मग नेत्राच्या लक्षात येते की शेखरने तो शब्द उच्चारल्यामुळे तर हे झालं नसेल ना. आणि मग त्यानंतर शेखर पुन्हा तो शब्द उच्चारतो, पुन्हा त्याच्या डोळ्यातून रक्त येते. त्यामुळे नेत्रा त्याला सांगते की बाबा तो शब्द आता तुम्ही उच्चारायचा नाही, त्याचा विचारही करायचा नाही. तर अद्वैतही खूप घाबरलेला असतो आणि तो लगेच शेखरला डॉक्टरांकडे घेऊन जातो. तर इंद्राणी म्हणत असते की त्या एका शब्दामुळे शेखरची ही अवस्था झाली आहे, तर त्या मंत्रामुळे काय काय होऊ शकतं. तर नेत्रासुद्धा घाबरलेली असते. ती म्हणते की आत्ता आपल्याला लवकरात लवकर कळायला हवं की विरोचकाला नवीन कोणती शक्ती मिळाली आहे ते. दुसरीकडे केतकी फाल्गुनीच्या खोलीत जाते आणि त्यावेळी फाल्गुनी तेजससोबत बोलत असते. ती तेजसला सांगत असते की तू प्लीज लवकरात लवकर घरी ये, कारण घरातील सगळेजण माझ्याशी खूप वेगळं वागत आहेत, कोणीही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. आणि तितक्यात केतकी आल्यामुळे मग ती फोन ठेवून देते. तर केतकी फाल्गुनीला समजवण्याचा प्रयत्न करत असते की आमचा सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे, तू प्लीज असा विचार करू नको. पण फाल्गुनी म्हणत असते की नाही काकुमा, कोणीही माझ्यावर विश्वास ठेवत नाही, तुम्ही सुद्धा मला इग्नोर करताय आणि मी तुम्हाला सांगितलं ना की मी नेत्राला ज्यूस नव्हता नेऊन दिला, पण तरीही तुम्ही माझं काही ऐकत नाही. आणि त्यावेळी केतकी तिला समजावत शांत करते आणि तिला सांगते की आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि मग ती फाल्गुनीला विचारू लागते की तू त्या विरोचकाला भेटली तर नव्हती ना. आणि त्यावर फाल्गुनी सांगते की नाही काकुमा, मी विरोचकाला भेटलेच नाही आहे. आणि तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते आणि ती लपून या दोघींचं बोलणं ऐकू लागते. तर केतकी फाल्गुनीला सांगत असते की आपण नेत्राच्या सांगण्यावरून हे जे काही नाटक करतोय ते करताना आपल्याला सावध राहायला हवं. रुपालीला थोडाही संशय येता कामा नये की आपण तिच्याशी चांगलं वागायचं फक्त नाटक करतोय. आणि त्यावर फाल्गुनीसुद्धा हो म्हणते. आणि हे सगळं काही ऐकून रुपाली तर खूप चिडते आणि रागातच तिच्या खोलीत निघून जाते. ती स्वतःशीच म्हणत असते की यांची एवढी हिंमत वाढली का, माझ्याशी खोटं वागतायत का. पण ठीक आहे, वेळ आल्यानंतर मी यांचा हिशोब बरोबर चुकता करेल. आता मात्र मला लवकरात लवकर ती अस्थि काट्यार मिळवायला हवी आणि त्यासाठी त्या इंद्राणीचं प्रतिबिंब निर्माण करायला हवं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रात्री सगळेजण झोपल्यावर रुपाली इंद्राणीचं प्रतिबिंब तयार करण्यासाठी मंत्र म्हणते आणि तो मंत्र म्हणता क्षणी सगळीकडे विजा चमकू लागतात, समुद्राला भरती येते आणि मग त्यानंतर अंधारामधून इंद्राणीचे प्रतिबिंब येते आणि मग रुपाली त्याला ती अस्थि काट्यार शोधण्याचं काम देते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.